5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे। या विजयी मेळाव्याला कोण कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। या विजयी मेळाव्याला भाजपकडून कोणीच जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेकडून मेळाव्याला कोणीच जाणार नाहीये, तर राष्ट्रवादी पक्षाचं अद्याप मेळाव्याला जायचं ठरलं नाही अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार मेळाव्याला जाणार नाहीयेत, काँग्रेस पक्षाची मेळाव्याला उपस्थिती असेल। सपकाळ आणि वडेट्टीवार हे विजयी मेळाव्याला उपस्थित राहतील। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, या उद्याच्या मेळाव्याला भाजप आणि शिवसेनेमधील कोणताही नेता उपस्थित राहणार नाहीये, राष्ट्रवादीचं मात्र अद्याप काहीच ठरलं नाहीये। अगदी बरोबर आहे। खरं तर ज्या पद्धतीने मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल यांच्याकडनं या मेळाव्याचं ब्रँडिंग केलं जाते। दोन भाऊ एकत्र येतील, ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये पुन्हा निर्माण होईल अशा पद्धतीचं ब्रँडिंग केलं जाते। त्यामुळे इतर पक्षांचं तर आपण म्हणू शकतो, परंतु भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षातून कोणीही या मेळाव्याला जाणार नाही असं सध्या तरी आपल्याला कळतंय। कारण सरकारची जी भूमिका आहे ती मराठी आणि हिंदीच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आमची भूमिका जी आहे ती आम्ही स्पष्ट केलेली आहे। आम्ही निर्णय सुद्धा त्या संदर्भातला घेतलेला असला तर तिन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर शरद पवारांचा पक्ष यामध्ये सहभागी होणार का नाही याबद्दल साशंकता आहे। शरद पवार सुद्धा या मेळाव्यामध्ये सहभागी होणार होते, परंतु त्यांनी देखील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी मी आता या कार्यक्रमात सहभागी मला राहता येणार नाही असं म्हटलंय। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वगळता केवळ काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ जे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत ही दोनच मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं कळतं। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सोडता केवळ काँग्रेसचंच नेतृत्व किंवा काँग्रेसचीच नेते म्हणजे या मेळाव्यामध्ये आपल्याला उपस्थित असताना आपल्याला उद्या पाहायला मिळतील। त्यामुळे उद्याच्या मेळाव्यात आणखीन कोण कोण सहभागी होते, अजून कुठल्या पक्षाचे नेते यामध्ये आपली हजेरी लावतात हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।